सूर्याचं रिफ्लेक्शन ज्याच्यामध्ये दिसतं, टोमॅटोला छेदल्यासारखं जे मध्ये दिसतंय, असं हे सूर्यकांत. सूर्यकांत या रत्नाचं नाव आहे. हे उपरत्न, याचं दुसरं नाव पितानिया. सूर्य म्हणजे पिता, मग पित्याचं सौख्य मिळत नसेल. सूर्य आपल्याला आरोग्य देतो. आरोग्यासाठी एस्पेशली किडनी आणि मूत्ररोगाचे संबंध जिथे आहेत, अशा लोकांनी हे सूर्यकांत घातलेलं तर चांगलं आहे. आणि एस्पेशली हे रोमन मध्ये मिळतं. रोमन देशामध्ये हे फार प्रसिद्ध आहे. तुम्हाला प्रसिद्धी देणारं नवम स्थान हे सूर्याच्या आधिपत्याखाली येतं. तुम्हाला सन्मान प्राप्ती पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, एखादं अवॉर्ड विनिंग करायचं, तुम्हाला अवॉर्ड मिळवायचं आहे, पोझिशन मिळवायची, तर निश्चितपणे तुम्ही सूर्यकांत घाला. त्याचे चांगले परिणाम तुम्हाला मिळतील, रिझल्ट चांगले मिळतील. आणि सगळ्यात महत्वाचं की सूर्यग्रहणामध्ये जर हे रत्न तुम्ही दिसलं, धरलं, पकडलं, तर हा पूर्ण रुबी सारखा दिसतो. काय म्हटलं? सूर्यग्रहणामध्ये जर हे रत्न तुम्ही धरलं, तर सूर्याचं प्रतिबिंब तर दिसतच, परंतु एकीकडे तुम्ही खरंच रुबी म्हणजेच माणिक रत्न हातात धरल्याचं तुम्हाला फिलिंग येतं ग्रहणामध्ये. सो फार इम्पॉर्टंट आहे. जसं तुम्ही माणिक कमळाला लावल्यावरती कमळ फुलतं, तसं हे देखील रत्न काम करतात. त्यामुळे सूर्यकांत, पितानिया किंवा ब्लड स्टोन हा तुम्ही जरूर लक्षात ठेवा. थँक्यू.